आणि बाळासाहेबांना वारंवार मी उद्धव ठाकरेंविषयी तक्रारी भरपूर केल्या होत्या, पण ह्या माणसाकडे शिवसेनेत ह्याला टिकवता आलेली नाहीत. आम्ही ह्यांना कंटाळून दुसरीकडे गेलो. खोटं बोलणं कुठून शिकलंय मला माहिती आहे. विद्यार्थी दशेपासनं आम्ही सगळे कॉलेजला असताना विद्यार्थी सेना होती, भारतीय कामगार सेनेनंतर पण पहिल्यांदा विद्यार्थी सेनेला खासदार आमचे तेव्हा खासदार नव्हते, नंतर खासदार झाले मोहन रावले होते. आणि मोहन रावले अध्यक्ष, त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही आमच्या करिअरला सुरुवात केली. विद्यार्थी दशेमध्ये कीर्ती कॉलेजमधनं विद्यार्थी सेना चालत होती. 81-82ला म्हणजे 81-82ला आम्ही तेव्हा निवडणुका झाल्या, त्या लढवल्या GS साठी. नंतर युनिव्हर्सिटीच्या निवडणुका होत होत्या, त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन होतं. पण तो काळ असा होता की बाळासाहेबांच्या जुन्या बंगल्यावर मोहन रावले ज्या कॉलेजमधनं GS जे निवडून आले ते सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन बाळासाहेबांना भेटायला जायचे. बाळासाहेबांच्या सान्निध्यात 81 साली येता आले. म्हणजे ह्याचा नशीबवान आम्ही एक आहोत की त्याच्यासाठी आम्ही नशीबवान आहोत. त्यांचा सहवास कधी लाभला याचा विचार करू शकतो. त्यानंतरचा कालावधी म्हणाल तर 88ला मी सगळेच नोकरी कामधंद्याच्या याने कामकाज चालू होतं. मी एअरपोर्टला कामाला गेलो होतो. 88ला भारतीय कामगार सेनेच्या मी स्थापना केली. त्यावेळी आमदार रमेश मोरे आणि अध्यक्ष तेव्हा दत्ताजी साळवी होते. दत्ताजी साळवी हे पण एक मोठं प्रस्तुत होते. म्हणजे बाळासाहेबांनंतर आवाज कोणाचा तर तो दत्ताजींचा होता. दत्ताजी साळवींच्या अध्यक्षतेखाली काम करता आलं. कामगार सेनेमध्ये चिटणीस म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर 2003ला मग एवढ्या वर्षांत 2003ला मला जनरल सेक्रेटरी करण्यात आलं. जनरल सेक्रेटरी म्हणून कामकाज करत असताना महाराष्ट्रभर जेवढ्या कंपन्या आणि त्यांचं नेतृत्व करणं, त्यांचे करार करणं, वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, म्हणजे संभाजीनगरला आमचं तेव्हा कामकाज जोरदार चालू असायचं. पुण्यात जोरदार बांधलेलं होतं, पिंपरी चिंचवड, पुणा, मुंबई, या सगळ्या ठिकाणी काम करायची संधी मिळाली. अनुभव भरपूर मिळाला. आणि त्याहीपेक्षा शिवसेना प्रमुख 2003 किंवा 2000 वेळी म्हणजे 95ला आपली सत्ता आल्यानंतरही शिवसेना प्रमुख कामगारांच्या प्रश्नासाठी वेळ देत होते, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यावेळी पण सगळे मंत्री त्यांच्याकडे यायचे, त्यांच्या मिटिंग्स व्हायच्या, सरकार चालवण्याविषयी असायचं. पण तरीही भारतीय कामगार सेनेचे करार पदार होताना त्यांना रिपोर्टिंग आणि आवडीने ऐकून पण घ्यायचे. कितीचा करार झाला, लार्सन टुब्रोला काय पगारवाढ मिळाली, महिंद्राला काय मिळाली, सेंटर हॉटेलला काय मिळाली, त्याचा रिपोर्ट द्यावा लागायचा. रिपोर्ट दिल्यानंतर त्याची मिटिंग व्हायची आणि त्यातही काही सुधारणा करायची असेल तर ते सांगायचे. आणि त्यामुळेच मग एअरपोर्टचं एअर इंडिया असेल, जेट एअरवेज असतील, या मोठ्या कंपन्यांमध्ये भारतीय कामगार सेनेची जी घोडदौड झाली याचं पूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. कारण कुठची घटना त्यावेळच्या घडामोडी कामगारांचे जे होते, आज तेवढा भांडणं, तेवढी आंदोलनं मोठ्या प्रमाणात होत नाही आहेत. पण जी आंदोलनं झाली त्याच्यामध्ये कोणाला मार लागला असेल, कोण अटक झालेली असतील, त्यांच्यावर काही केसेस झालेले असतील, किती लोकांना अटक झाली, कोण बाहेर आले, काय झालं, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जात होता. आणि बाळासाहेबची ही आवड होती की असं नाही की 4 कामगार किंवा त्या आंदोलनामध्ये कोण गंभीर जखमी झाले, हॉस्पिटलला गेलेत तर ते पुन्हा डिस्चार्ज झाले का, त्याच्यानंतर त्याला काय मदत मिळाली आहे, जर केस झाली असेल तर ती काय. प्रत्येकाला वाटत होतं की हो, माझा कुटुंब प्रमुख एवढा जर माझ्याविषयी बोलत आहेत तर मी आणखीन चालू करेन. म्हणजे ज्याने आज आंदोलन केलं आहे, ज्याच्यावर आज केस झाली आहे, त्याला 10 दिवसानंतर सांगितलं अमुक ठिकाणी आंदोलनाला जायचं आहे, तो घरी नाही थांबायचा, तो पुन्हा पुढे असायचा. ती लाठीगाठी घ्यायला पण तयार असायचा, केस घ्यायला पण तयार असायचा आणि जेलमध्ये जायला पण तयार असायचा. मग याच प्रकारावरनं मला एकदा पवारसाहेबांशी भेटण्याचा जेव्हा योग आला, मी त्याच्यानंतर जेव्हा त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा मी त्यांना सांगितलं आपल्याकडे लोक कामासाठी येत आहेत. शरद पवार मुख्यमंत्री म्हणून 4 वेळा राहिलेले आहेत, केंद्रात मंत्री राहिलेले आहेत, सत्ता त्यांनी भोगलेली आहे, त्यांच्याकडे लोक मरायला तयार असतात, पण ते फाईल घेऊन कामासाठी येतात. बाळासाहेबांकडे येणारी व्यक्ती कामासाठी आणि फाईल घेऊन यायची नाही. त्यांनी सांगितले तर कुठून येते उडी मारून जीव द्यायला तयार असायच्या. हा 2 नेत्यांमधला फरक होता. एक नेत्याकडे मला पुढे कसं जगायचं आणि पैसे कमवायचे त्यासाठी लोक यायची, आणि एका नेत्याकडे शिवसेना प्रमुखांकडे लोक तुम्ही सांगितलं तर मी माझा जीव द्यायला तयार आहे त्यासाठी यायची. आणि हा महाराष्ट्रातने कधी समजून घेण्याचा फरक होता. बाळासाहेब कधी
मुख्यमंत्री राहिले नाहीत, कुठे सही केली नाही, कोणाला काय देण्याविषयी की घर दिलं आहे किंवा जागा दिली आहे, प्लॉट दिली आहे, असं झालं नाही. पण प्रत्येक इकडचा इंडस्ट्रियलिस्ट हा बाळासाहेबांची ब्लेसिंग घ्यायला येत होता. कारण त्यावेळी फिल्म सिटीमध्ये आम्ही युनियन जेव्हा बनवलं होतं, फिल्म इंडस्ट्री हे फार मोठी होती. फिल्म इंडस्ट्री हा हब मानला जात होता आणि मिथुन चक्रवर्ती हे त्याचे अध्यक्ष म्हणून काम बघत होते वेलफेअरसाठी. 13,000 कर्मचाऱ्यांचं नेतृत्व चालू होतं. आम्ही एकच मीटिंग ठेवली. साहेबांनी त्याला एवढं सांगितलं की एक काम कर, आजपर्यंत तू काम केलंस, उद्यापासून किरणला काम करू दे. त्यांनी साहेबांच्याच तिकडे खाली बसून राजीनामा दिला, आजपासून किरण पावसकर अध्यक्ष. ही जी भूमिका होती ही फक्त बाळासाहेब मांडू शकत होते, त्यात त्यांना इंटरेस्ट नव्हता. आता खरं म्हणाल तर ज्यांच्याकडे मुख्यमंत्री किंवा जसं आपण म्हणतो की गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी साहेब पण त्यांना येऊन भेटायचे, इतर राज्याचे मुख्यमंत्री भेटायचे, अडवाणी साहेब यायचे, वाजपेयी येऊन त्यांना भेटायचे. पण तरी कामगारांचे प्रश्न मी जरी घेऊन गेलो म्हणून त्यांनी कधी मला बाजूलाही गेला नाही आणि कधी हसले पण नाही, अरे काय घेऊन येतोय ते. कारण ज्यावेळी हा सहार एअरपोर्टला अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं तेव्हा पंतप्रधान वाजपेयी साहेब होते आणि त्यावेळी आमचे मनोहर जोशी हे लोकसभेचे स्पीकर होते. बाळासाहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमाला मी जाताना घेतलं 2 दिवस अगोदर. आता आम्हाला येणं जाणं चालू असायचं म्हणून साहेब उद्या सगळे येतात, आमचा एव्हिएशन मिनिस्टर पण असणार, एअर इंडियाचे माझे प्रश्न आहेत, फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगा की ह्याला मी पाठवतोय, काम करा. तेव्हा चल त्यांनी ह्यांना सांगितलं मनोहर पंतांना, पंत सगळ्यांच्या पासवर ह्याचा पण पास बनवा. माझा स्टेजवरचा पास बनवण्यात आला, पुतळ्याच्या तिकडे घेतलं, मला हाताला पकडले, मला सांगितलं हे बाबा पहिले यांचं आहे का, वाजपेयींना भेटला का तुम्ही, नमस्कार त्यांना केला. ही पद्धत होती. मला आमचा किरण पावसकर एअरपोर्टची युनियन बघतो, त्याचा एअर इंडियाचे पुष्कळ प्रॉब्लेम आहेत, त्याच्याशी बोला. कुठे गेले ते? रुडी मंत्री होते, एव्हिएशन मिनिस्टर. ही कॉल रुडी ऑल्सो. रुडी ऐकून घ्या काय सांगतायत. पण दुर्दैव असं आहे की त्याच अश्वारूढ पुतळ्याला जेव्हा हटवण्याचं काम आत्ता आलं, नवीन एअरपोर्ट होताना जेव्हा जीविकेला दिलं, तर त्या हटवण्याचे पैसे पण या महाराजाने घेतलेत उद्धव ठाकरेंनी. म्हणजे ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान आणि बाळासाहेबांच्या हस्ते झालंय त्या पुतळ्याला हटवण्याचं, डेव्हलपमेंटसाठी हटवायचं होतं पण त्याचे पैसे घेण्यात आले. 2008ला माझ्यासारखा एखादा शिवसैनिक ज्याचे आई वडील काका मामा कोणीही खानदानातला राजकारणात नाही, आमदार नाही, खासदार नाही, काही नाही, मला त्यांनी 2008ला ह्याचं तिकीट दिलं विधान परिषदेसाठी. विधान परिषद आम्ही लढलो. विधान परिषद लढताना आमच्याकडे आमदारांची संख्या कमी होती. ते नेहमी सांगायचे मी कोणाला फोन करायला पाहिजे सांग. मला आजही आठवतं शालिनीताई पाटील वगैरे स्वतः बाळासाहेब फोन करून बोलले, आमचा किरण पावसकर उभा आहे काय. त्यांना जात पण विचारली, ते बोलले मला माहिती नाही त्याची जात काय, तूच बोल त्याच्याशी म्हणे. आणि मला फोन दिला, बोल दिलं जात सांग काय ती. तर जातीभीती मी बघायला मानत नाही. मग निवडून आलो 2008ला. आम्ही खुश. भारतीय कामगार सेनेमध्ये पहिले दत्ताजी साळवी आमदार झाले होते, नंतर रमेश मोरे विधान परिषदेवर गेले होते आणि त्याच्यानंतर किरण पावसकरला चान्स मिळाला की आमदार झालो 2008ला. 8 आणि 9 आणि 10ला 2 वर्षामध्ये ह्या महाशयाने आमचा असा पिच्छा काढला की कसं झाला काय झाला. 17 आमदार असताना ना 29 आमदार कसे मिळाले, हा पुढचा नारायण राणे होऊन जाईल, हा नुसता निगेटिव्ह त्या विनायक राऊत नगर सांगितल्यानंतर आमच्या मागे हात धुवून म्हटलं बाबा एक काम कर, ही आमदारकी सोडलेली बरी. शिवसेना प्रमुखांपासून दूर जाताना त्रास झाला, आम्हालाही झाला, माझ्या घरातल्यानाही भरपूर त्रास वाटला. त्रास म्हणजे त्यांनी कधीच दिला नाही, पण त्रास मानसिक असा त्रास झाला की ह्या माणसाने एवढं आमच्यावर प्रेम केलं आणि आम्ही सोडून गेलोय. आणि बाळासाहेबांना वारंवार मी उद्धव ठाकरेंविषयी तक्रारी भरपूर केल्या होत्या. सगळ्या आमदारांच्या मिटिंगमध्ये पण सांगायचं, आणखीन कोणाला बोलायचं मी हात वर गेला की मला सांगायचे तू काय बोलू नकोस, तुझं मला कळलेलं आहे, मी काय ते बघतो, हे त्यांचे शब्द असायचे. बाळासाहेबांनी प्रेम भरपूर केलं. म्हणजे माझ्यावर जेव्हा शस्त्रक्रिया झाली त्यावेळी पण रात्री त्यांनी फोन करून मग डॉक्टरना सांगणं, त्या पद्धतीने अवेलेबल सगळं करून देणं, मला बघायला येणं, या पद्धतीचे संबंध राहिलेले बाळासाहेबांच्याबरोबर. आणि बाळासाहेबांनी असे असंख्य, मी एकच नाही, माझ्यासारखे असंख्य शिवसैनिक तयार केले. पण ह्या माणसाकडे शिवसैनिक ह्याला टिकवता आलेले नाहीत आणि ह्याच्याकडे कोणी काम करू शकणार नाही. आम्ही ह्यांना कंटाळून दुसरीकडे गेलो. त्यानंतर शिंदे साहेबांनी जेव्हा आवाज उठवला
तेव्हा खरोखरच वाटलं की आमच्यातला कोणतरी एक व्यक्ती आत्ता लढते आणि उभं राहिले. मुख्यमंत्री जर झालं असेल तर यांच्यावर काम करायला पाहिजे. जुन्या सर्व शिवसैनिकांनी एकत्रित आम्ही यायला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरे यांना त्रासलेले सगळे एकत्रित झाले, अगदी स्पष्ट सांगायचं. त्यांना त्रासलेले जे शिवसैनिक आहेत ते पण बाळासाहेबांवर प्रेम करणारे. ज्यावेळी बाळासाहेबांच्यावर शोक संदेशासाठी विधान परिषदेमध्ये भाषणं होत होती, त्यामध्ये माझं पण भाषण 20 ते 25 मिनटं केलं आहे आणि भास्कर जाधव पण बोलले. तेव्हा काही लोक बोलले पण तुम्हाला एवढं प्रेम होतं तुम्ही दोघे सोडून का आलात, कारण आम्ही सगळं त्यांना बोललो होतो. म्हणजे बाळासाहेबांनी आम्हाला काय दिलं, काय नाही झालं, बाळासाहेबांमुळे आम्ही कसे घडलो. आज नारायण राणेंना तुम्ही शिव्या घालताय, पण याच नारायण राणेंना मी मातोश्रीत बघितलेलं आहे किंवा गोव्याला असताना मी बघितलेलं आहे. बॉडीगार्ड असल्यासारखं तो माणूस उभा असायचा, रात्रभर रिव्हॉल्वर लावून स्वतःची असलेली रिव्हॉल्वर लावून बसलेला असायचा. त्यांनी केलेल्या असंख्य त्याच्यावरचे कष्ट, मारामाऱ्या, हे काय सगळे विचारवंत नव्हते, सगळे काय विवेकानंद जमा झाले नव्हते इकडे. हे लढणारे होते, न्याय देणारे होते आणि बाळासाहेबांना प्रत्येकामधले गुण माहिती होते. ते त्या पद्धतीने मांडत होते. पैशाला महत्त्व साहेबांकडे नव्हतं. पैसा हा कधी त्यांनी विचारला नाही कोणाला. म्हणजे ट्रेड युनियनमध्ये असून बाळासाहेबांनी आम्हाला कधीच विचारलं नाही आणि उद्धव ठाकरेंनी पैसा सोडून दुसरं काहीच बघितलं नाही. आज जो रिझल्ट आला आहे, बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांचे विचार, मी मगाशी मांडले की साहेबांचे विचार म्हणजे काय. माणूस तर आत्ता हयात नाही आहे. मग हयात नसलेल्या माणसाला आपण लोकांच्या आठवणीत कसं आणणार. तर त्यांचं संग्रह, त्यांच्याबरोबर असलेली पुस्तकं, त्यांच्याविषयी नेक्स्ट पिढीला काय देता येणार असेल तर फिल्म्स, ह्या काहीतरी तुम्हाला द्याव्या लागतील ना. मग त्या महात्मा गांधींविषयी पण दिले. महात्मा गांधींची फॅमिली कुठे म्हणते की माझा बाप चोरला आहे म्हणून, ते उलटं म्हणतं माझा बाप नेऊन वाटा आणखी. म्हणजे काय करा, विचार त्यांचे घेऊन घ्या. महात्मा गांधींना ज्या देशात पोचले नसतील त्या देशात जाऊन महात्मा गांधींचं महात्म्य सांगा, तर तुम्ही गांधींना पुढे. बाळासाहेबांचं तेच आहे ना, बाळासाहेबांचे विचार जाऊन सांगा. मातोश्रीच्या बाहेर येऊन त्यांना सांगा ते काय होते, कसं काम करत होते, आयुष्यभर त्यांनी काय केलं, हे जाऊन सांगा. हा तर माणूस म्हणतो माझा बाप चोरला. अरे चोरायला व्यक्ती नाही आहे ती, आता ती विचारात रूपांतर आहे. तुम्हाला स्मारक हवं आहे, पण स्मारक काय स्क्वेअर फीट वाईज पाहिजे, म्हणजे जागा पाहिजे तुम्हाला. बरं तुम्हाला हवं आहे ना स्मारक, तर सांगा माझ्या मुलाचं नाव काढून टाका, माझं काढून टाका, आमच्या फॅमिलीतला कोणी नको. सरकारचं स्मारक आहे पण लोकांपर्यंत ते राहू दे, अजरामर राहू दे. पुढची 100 वर्ष 200 वर्ष ते स्मारक लोकांना दिसू दे. ही भूमिकाच नाही आहे. माझी केबिन कुठे असणार आहे, आदित्यची केबिन कुठे असणार आहे, आम्ही कुठे बसणार आहोत, संध्याकाळी हिरवळीवर कुठे फिरणार आहोत, हे स्मारक आहे का. म्हणजे परिस्थिती आजही त्यामध्ये जर म्हणाल तर यांच्याशी कितीही तडजोड करणं. आणि जे निघाले, उद्धव ठाकरेंपासून पहिला मुख्यमंत्री ह्या देशातला असा असेल दुर्दैवी की स्वतः मुख्यमंत्री असताना एका वेळी मंत्री पण निघून जात आहेत. आमदार जाणं मला कळलं आहे. मी आमदार आहे, मला मंत्री व्हायचं होतं, मला नाही मिळालं चान्स, तुम्ही मला नाही दिलात, मी दुसरीकडे गेलो. मी समजू शकेन माझा स्वार्थ आहे किंवा माझ्या टर्म झाल्या, मी सिनियर आहे तर तुम्ही मला काय देत नाही. पण जे मंत्री होते ते 7 मंत्री तुझ्याबरोबर असले, ते तिकडे मंत्री होते आणि इकडे आल्यावरही मंत्री काय वेगळे झाले. पण ते मला बाबा ह्याच्यापासून आमचा पिच्छा सोडवा, आम्हाला ते मंत्रीपद नको, पण आम्ही निघून जातो इकडं. का, याचं कारण कधीतरी अभ्यास कोण करणार आहे की नाही. आणि खोटं बोलणं कुठून शिकलं आहे मला माहिती आहे. मी मागच्या माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी बोललो होतो की बाळासाहेब आणि माना पण मी बघितलेलं आहे. मानच्या बरोबर आम्ही भरपूर वेळा जेवलो आहे, राहिलो आहे, दौऱ्यावर किंवा गोव्याला वगैरे असताना मी बघितलेलं आहे. मा आणि बाळासाहेबांचे असले संस्कार झाले, याच्यावर कसे काय कोणाचे संस्कार झाले काय कळत नाही. हे काय रूप आलंय जन्माला, कारण हे त्यांचे संस्कार असूच शकत नाही. कोणाला काहीतरी बडबडणं का, आणि गुंडांच्या तर्फे फोटो काढले. अरे कसले गुंडांचे फोटो म्हणतो. बाळासाहेबांच्या बंगल्यावर तर दुनियेतले सगळे गुंड येऊन भेटून जायचे. साहेबांचे आशीर्वाद घ्यायला पायाला हात लावायचे. गुंडाने तुमच्या पायाला हात लावला ह्याचाच समजायचा की हा काहीतरी वाल्याचा वाल्मिकी करण्याची ताकद आहे ना त्या माणसामध्ये. हा दर दिवशी येडा आता सध्याचा गुंड दाखवतोय. शिंदे साहेबांच्या बरोबर कोण बड्डेला आहे त्याला कोण, अरे काय करत असतील काहीतरी, थोडे ते डाके टाकायला बसले. आणि कोणाला आवडेल एखाद्या मंत्री मुख्यमंत्री
जो संविधानिक पदावर आहे तो आपल्या बाजूला एका मर्डरचा आरोपी आणि ह्याला उभं करून फोटो काढणं कोणाला आवडेल? कोणाच आवडणार नाही. तो येतोय, त्याच्या कामासाठी आला, जनता येते, त्याच्यात ती आली. मला वाटतं करिअर आणि ह्याच्याबाबत आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिंदे साहेबांमधले जेव्हा आम्ही कंपॅरिझन करतोय ती एक बाळासाहेब आणि त्याच्यानंतर आम्ही बघतोय ते शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या नजरेतनं बघत नाही. ते मुख्यमंत्री म्हणून आहेत म्हणून त्यांच्याबरोबर नाही. मुख्यमंत्र्यापेक्षा मी त्यांना बघतोय, मी बाळासाहेबांच्या अंगी असलेले गुण आणि बाळासाहेब ज्या पद्धतीने शिवसैनिकाला वागवत होते ते गुण शिंदे साहेबांमध्ये आहेत, उपजत आहेत आणि म्हणून सगळे त्यांच्याकडे जोडले जात आहेत. आजही सगळ्या मिटिंग झाल्यानंतर आपण ते इरिटेट होतो, भरपूर गर्दीतनं बाहेर पडलो आणि कोणी एकसारखा प्रश्न, पण ते अरे थांब बाबा करूया ना आपण. तुम्ही त्याला असं बाजूला नाही जायला देणार, त्याचं ऐकून घेणार, ते सांगणार 2 वाजू दे 2:30 वाजू दे रात्री. हे पेशन्स, हे एक लिडरशिपची, ही लिडरशिप मोठी होते. नेतृत्व, मोठ्या नेतृत्वाचे काही गुण आहेत आणि हे गुण त्यांच्या अंगी आहेत. पेशन्स तर फार आहेत. कारण मी असे म्हणणार नाही, उद्धव ठाकरेंच्या विरोधात आवाज कोणी नाही उठवला, राज ठाकरेंनी उठवला. राज ठाकरेंनी दुसरी संघटना काढली, 13 आमदार पण निवडून आणले, पण त्यांना यश ते टिकवता नाही आलं, टिकलं नाही. काही कारणं असतील. त्याचबरोबर नारायण राणेंनी पण प्रयत्न केला. नारायण राणेंनी त्यांना ठोकून काढायला कमी नाही प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंना निघाल्यात तर त्यांनाही राग होता, जसं आज मला आहे. मी कॅमेऱ्यात म्हणून फक्त कंट्रोल ठेवून बोलतोय, जेव्हा मला आहे, पण ते करू नाही शकले. यश फक्त आलं ते शिंदे साहेबांना आलं. देव करो हे यश टिको, की त्यांना आलेलं यश. मी असं म्हणणार नाही की आपण असं सत्तेचा अजरामर पट्टा नाही घेऊन आले की आयुष्यभर शिंदेसाहेब मुख्यमंत्री राहणार, असं नाही म्हणते. पण जे शिवसैनिक त्यांच्या जवळ आले त्याचा संच आणखीन वाढत जाऊ. जे बाळासाहेबांचं वलय होतं, बाळासाहेब जे प्रेम शिवसैनिकांवर करत होते, त्याच पद्धतीने शिंदे साहेबांच्या हातून तसं काहीतरी घडो की त्याचा एक इतिहास, पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती आपण म्हणतो, ती पुनरावृत्ती हो. तर शिवसेना खऱ्या अर्थानं जगली असं म्हणता येईल. तर खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही घेऊन चाललोय असं म्हणता येईल. सर्व शिवसैनिकांना बरोबर घेऊन शिंदे साहेबांबरोबर काम करताना माझी सगळीच कामं होतील का? मी नाही सांगू शकत. मी आमदार होणार का? नाही सांगू शकत. मी मंत्री होणार का? नाही सांगू शकत. प्रत्येकाचा एक अजेंडा आहे, स्वतःविषयी मला काय मिळणार हे प्रत्येकाला वाटतं, पण मिळणार आहे का ह्याची काही शाश्वती नाही. पण एक आहे, मी करत असलेल्या कामाचं, जसं आम्ही 2-3 दिवस जरी जागलो आणि झोप कमी झाली आणि बाळासाहेबांनी पाठीवर आपल्या शाबासकी मिळण्यासाठी जसं शिवसैनिक तळमळायचा, तसाच आजही शिवसैनिक शिंदे साहेबांना मी भेटतो कधी, त्यांच्याकडनं फोटो कधी काढून घेतो आणि शाबासकी कधी घेतो, एवढ्यासाठीच फक्त त्यांच्यासमोर येतो.